मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे, अशी माहिती सर्वांसमोर आत्ताच आलेली असून श्रेयस तळपदे यांना मुंबईतील अंधेरीच्या बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयातून माहिती देण्यात आली आहे. अवघ्या वयाच्या 47व्या वर्षी श्रेयस तळपदे यांना हृदयविकाराचा झटका आला. श्रेयस तळपदे आज वेलकम टू जंगल म्हणजेच वेलकम या चित्रपटाच्या 3ऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण करून घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि याची माहिती त्यांनी आपल्या पत्नीला दिली. या घटनेची सविस्तर माहिती अशी: श्रेयस तळपदे गुरुवारी 14 डिसेंबर रोजी वेलकम टू जंगल या सिनेमाच्या शूटिंगला गेला होता. त्याच्या वेळेनुसार तो सेटवर देखील पोहोचला. माहितीनुसार तो सेटवर लवकर पोहोचला आणि सगळ्यांशी व्यवस्थित व हसून खेळून बोलला. त्याने दिवसभर शूटिंग देखील पूर्ण केलं आणि तो पूर्णपणे बरा होता. त्याने काही ॲक्शन सीन शूट केले आणि त्यानंतर तो घरी परतला आणि घरी आल्यावर त्याने पत्नी दीप्तीला सांगितले की थोडं अस्वस्थ वाटतंय आणि छातीत दुखतंय. दीप्ती यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, पण वाटेतच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. श्रेयसने आत्तापर्यंत मराठी रंगभूमीवर व छोट्या पडद्यावर तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपला दबदबा सोडलेला आहे. त्याचप्रमाणे पुष्पा चित्रपटाला श्रेयस तळपदे यांनी स्वतःचा आवाज दिला आणि संपूर्ण मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री आणि टॉलिवूडमध्ये देखील श्रेयस यांच्या नावाची तुफान चर्चा झालेली आहे. आता पुष्पा 2 मध्ये देखील त्यांच्या आवाजाची जादू आपल्याला ऐकायला भेटणार आहे. श्रेयस तळपदे यांची प्रकृती आता स्थिर आहे असे काही जण सांगताय, परंतु डॉक्टरांकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती आलेली नाही आहे. श्रेयस तळपदे यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणज या चॅनलकडून भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि लवकरच त्यांनी बरं होऊन आपल्याला पुष्पा 2 आणि जंगलमध्ये दिसावं.